सुंदर अशा वाणीतून या ठिकाणी त्या पुण्यतिथी निमित्त त्यांनी सुंदर असं या ठिकाणी कीर्तन केलं, त्यातून आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलं। त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि श्री संत शिरोमणी सावता महाराज मंडळाच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो। आणि या ठिकाणी जे कडा इथे संत सावता महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न। कीर्तनकार हबप योगिताताई हजारे, यावेळी उपस्थिती रवी काका ढोबे, जयदत्त धस, सरपंच युवराज पाटील, संजय नाना ढोबे, बाळासाहेब कर्डिले, दीपक भाऊ कर्डिले, शंकर देशमुख, श्याम सांगे सर, मुस्ताक पानसरे, धोंडे सर, प्रवीण नेत्रे, सतीश दळवी, रमजान तांबोई, राहुल भोजने, भाऊसाहेब भोजने, अशोक भोजने, राजू भोजने, अशोक मेत्र, मिट्टू मेत्र, रमेश भोजने, बाऊ कोकर, पांडुरंग कर्डिले, रवी भोजने व आभार रमेश भाऊ भोजने यांनी व्यक्त केले। लोकसेवा न्यूज मराठी कॅमेरामॅन अक्षय भोज, कडाष्टी। मी यानंतर विनंती करतो रवींद्र ढोबळे यांनी थोडक्यात संत सावतामाळी यांच्या पुण्यतिथी निमित्त हबप हजारेताई यांनी आपल्या कीर्तनातून मोलाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे। आणि आलेल्या सर्व भक्तांना मी या पुण्यतिथीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो व थांबतो। यानंतर डॉक्टर भास्करराव चव्हाण हे थोडक्यात आपले विचार। आज या ठिकाणी श्री संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त सर्व जमलेले भाविक भक्त आणि ह्या भाविक भक्तांना हजारेताईंनी अतिशय सुंदर अशा वाणीतून आणि मोलाचं अभ्यासू असं या ठिकाणी प्रवचन कीर्तन यांनी या ठिकाणी केलेलं आहे। खरं सांगायचं तर सर्व जी संत आहेत ह्या संतांच्या ठिकाणी जात पात धर्म वंश लिंग असा कुठलाही भेदभाव न करता त्यांनी ह्या समाजासाठी कार्य केलेलं आहे। आणि म्हणून त्याच्या प्रत्यर्थच आज आपण सावता महाराज असतील आणि अनेक असे संत तुकाराम असतील, ज्ञानेश्वर असतील, यांनी जे केलं ते सर्वांसाठी जनहितासाठी केलेलं आहे। आणि म्हणून त्यांच्या आपण जयंती आणि पुण्यतिथी या ठिकाणी आपण साजरा करत आहोत। आणि म्हणून आजच्या ह्या पुण्यतिथी निमित्त मी सावता महाराज व अनेक तिथे महाराज होऊन गेले त्यांच्या सर्वांना अभिवादन करतो आणि या ठिकाणी मी 2 शब्द संपवतो। जय हरी। आणि या कार्यक्रमात काय फार बदल झालेला दिसत नाही। मंडळी आपल्या गावचे येत आहेत, घोषणा करतायत, पण कार्यक्रम आहे तसंच चाललं, त्यामध्ये काही वाढ झालेली दिसत नाही। तर मी यानंतर विनंती करतो शंकरराव देशमुख यांना। सावता महाराजांची पुण्यतिथी या ठिकाणी साजरी होत आहे, खूप उत्साह साजरी होत आहे। खरोखर या ठिकाणी महाराजांनी पांडुरंगाचं जे स्वरूपाचं वर्णन केलं, सावळे सुंदर सौभाग्य सुंदर असं ते वर्णन खरोखर खूप मनाला भावणारं होतं। त्यांनी सावता महाराजांचं जे कार्य होतं तेही खूप सांगितलं। परमेश्वर हा हृदयात साठवला पाहिजे। आपण प्रत्येक वर्षी येतो, प्रत्येक वर्षी कीर्तन ऐकतो, कीर्तन ऐकून या ठिकाणी खरंच आपण असं केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे असं विचार करतो। आणि इथून प्रसाद घेतला की बाहेर पडलं की आपण आपल्या कर्मात लागतो। कर्मही महत्वाचं आहे, परंतु ते कर्म करत असताना त्या कर्मामध्ये सुद्धा राम असला पाहिजे हे त्या ठिकाणी आपल्याला सावता महाराजांच्या कीर्तनामधून त्यांच्या चरित्रामधून दिसतं। म्हणून आपण जे जे काम करत असतो त्या त्या ठिकाणी आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे। आजच्या या कीर्तनातून हा त्यांचा संदेश होता। म्हणून मला जर कोणाचा फोन आला तर मी पहिल्यांदा जय श्रीराम म्हणतो, कारण मला बसून वेळ मिळणार नाही, मिळेल की नाही माहिती सांगता येत नाही नामस्मरणाचा। म्हणून चालता बोलता रामाचं नाव घेतलं पाहिजे आणि तो रामच आपल्याला तारू शकतो। आता सांगळे सरांनी सांगितलं की आपण आपलं काम करत असताना, कर्तव्य करत असताना ते चांगलं केलं पाहिजे।
राजकारण्यांनी राजकारण करत असताना तो सुद्धा ते चांगलं राजकारण केलं पाहिजे, पॉझिटिव्ह केलं पाहिजे, कुणाचं आपल्या राजकारणातून वाटोळं नाही झालं पाहिजे, आडवाडी नाही झाली पाहिजे, हाही विचार केला. कारण 4 दिवसाचं जीवन आहे आणि आता या 4 दिवसाच्या जीवनामध्ये कुणाचं वाईट घेऊन या जगाचा निरोप घ्यायला नको. म्हणून चांगलं काम आपल्या हातून झालं पाहिजे, आडवाडवी नाही झाली पाहिजे, हीच या ठिकाणी आहे. सांगले सरांनी सांगितलं की या ठिकाणी काही बदल झालेला नाहीये, परंतु बदल होत असतो. त्या महाराजांच्या मनात आल्यावरच बदल होईल. कारण माणसांनी बदल करायचा प्रयत्न केला तरी बाबा समजून घ्यायचं की कार्यक्रम जास्त वेळ झालेला आहे. आज या ठिकाणी संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आलेल्या सर्वांना मी या पुण्यतिथीनिमित्त खूप खूप अशा शुभेच्छा देतो. या ठिकाणी हजारेताईंनी त्यांच्या मधुर वाणीनं आणि खूपच सुंदर असं कीर्तन या ठिकाणी आपल्याला ऐकवायला भेटलेलं आहे. मी या ठिकाणी हे काय राजकीय स्टेज नाही. सांगळे सर म्हणाले की मी प्रत्येक वर्षी पाहतो या ठिकाणी मला काही बदल दिसत नाही. सर गेल्या वेळेस त्या ठिकाणी वाळूवर लोक बसले होते, एवढे मोठे ठोकळे कसे तुम्हाला दिसले नाही. त्यानंतर गेल्या वेळेस पलीकडच्या साईडला अख्खी घाण होती, त्या ठिकाणी बाकडे आहेत, ठोकळे आहेत. म्हणजे जे दिसतं ते 100% चांगल्या विचारानं पाहिलं पाहिजे. आता दादाताईंनी सांगितलं त्यांच्या कीर्तनामध्ये आपला पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, आपल्या डोळ्याची चूक नाही, आपल्या अंतःकरणातून आपण कोणत्या पद्धतीने पाहतो. राहिला प्रश्न दुसरा की अण्णा या त्या आता बाळासाहेबांनी सांगितलंय त्याच्यात येऊन काय सांगून गेले ते, त्यामुळे जास्त काय बोलणार नाही. काय ना मीठ मिरची लावायची सवयच असते. त्यामुळंच मी सर्व ग्रामस्थांची आणि सर्वांची दिलगिरी मागतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जो कार्यक्रम आयोजित केला, हे महाप्रसादाचं सेवन केलं तरच हे पूर्णत्वाचं जातं. तर कुणीही महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये हे सर्वप्रथम मी सांगतो. आणि आजचे पंक्तीदाते मिठूशेठ मेत्रे हे आहेत आणि त्यांचे सुद्धा या संयोजकाच्या वतीने आभार मानतो. सगळ्यात महत्त्वाचा हा विषय आहे, जो कार्यक्रम इथला आयोजित केलेला आहे याचा उद्देश हा फक्त आमचे परमपूज्य आदरणीय गुरु हे कर्डिले आप्पा यांच्या सांगण्यावरून हे मंदिर बांधलं आणि हे इथून पुढं हा कार्यक्रम सुरू आहे. तो हा कार्यक्रम करत असतानाही कुठल्याही प्रकारचा भेदभाव, समाजभाव, राजकारण हा कुठलाही गोष्ट आम्ही ठेवलेला नाही. आणि सुरुवातीपासूनच हे कार्यक्रम करत असताना सर्व ग्रामस्थांना कल्पना आहे, हे आम्ही सर्वांकडून फुलाची पाकळी अशी वर्गणी घेतो आणि हा कार्यक्रम सादर करतो. जयदत्त भैया येऊन गेले मगवा, त्यांनी सांगितलं की हा जो निधी 10 लाखाचा हा पडलेला आहे ते आजच ते पत्र भेटणार होतं, पण काही कारणाने भेटलं नाही. त्याच्यामुळे ते येऊन आणि ते घाई असल्यामुळे गेले. हे 8-15 दिवसात पत्र देऊन हा काम इथलं सुरू होईल हे सांगितलेलं आहे. आणि ह्या कार्यक्रमात शंकररावची बी तळमळ असते, ते बी पुन्हा येतात, सांगतात. त्यांची पण काहीतरी करण्याची तळमळ आहे. निश्चितच गावाच्या वतीने त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि निश्चितच त्यांनीही कुठलंही चांगलं कार्याला हातभार लावावा त्याबद्दल मी गावांच्या वतीने त्यांना विनंती करतो. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ह्या कार्यक्रमास आवर्जून प्रत्येकांचा सहभाग लागला. विशेष करून आमचे पिंटू शेठ जे आहेत, हा कुठलाही भेदभाव न पाहता पहिल्यापासून सर्व समाजाला म्हणजे असं धरून चालतात आणि कुठल्याही कार्यक्रमात असा भेदभाव करत नाही आणि सर्वांसमावेशक असा कार्यक्रम आपलं गावातच आहे. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे सार्वजनिक गाव आहे आपलं आणि हे गुन्हे गोविंदाने नांदतं आणि हे व्हायलाच पाहिजे आणि हे होत असतं. शंकरराव बी त्यांच्या शैलीत बोलतात, त्यांचं कारण सांगतात. हे आजच्या चांगली गोष्ट आहे, त्यांची बी गावाच्या विषयी धडपड करायची म्हणजे त्यांची स्वतःची इच्छा आहे, प्रामाणिकपणा आहे आणि निश्चितच परमेश्वर त्यांनाही चांगली बुद्धी देवो आणि गावाच्या दृष्टीने निश्चितच त्यांनी सुद्धा धडपड करो. परंतु हे निश्चितच हा इथला विकास जो सर्वसमावेशक असा झालेला आहे. ब्लॉक सुद्धा आहे, अण्णांच्या याच्यात पळतूच आमच्या भाऊसाहेबांनी करून घेतले तर आणि निश्चितच ग्रामपंचायतचा पूर्ण सहभाग आहे. सकाळी जो कार्यक्रम झाला त्यावेळेस निश्चितच बरेचसे येऊन गेले होते आणि त्यांनी सांगितलं. आणि आता बी आपल्या इथं उपस्थित विशेष करून आमचे रवी काका ढोबळे असतील, शंकररावजी असतील, पुन्हा आमचे चव्हाण सर असतील, विविधाते सर सुद्धा
जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय राम जय जय पुरे शिवा पुरे मी मुसलमान सगळ्यांची मी साहेबाच्या मंदिरात गेले तितकेच मुसलमान बोलून मी माझी कामं करून घेईन हे आमचं धोरण असतं. पण जे जे कामं व्हायला लागले ते मंदिर बांधणं सोपं असतं, पण त्यामध्ये सेवा काय भक्ती काय लोकांची कमी पडते. कोण येतं एकदा पुणे तिकडे यायचं तर सगळ्यांना अडचणी येतात, कसं येते जाते काय वाजून. पण खरं परमार्थ काय यायचं आहे किंवा खरं काय करायचं मला माणसारखा महात्मा खेळून गेलेला आहे. त्याचं राहून त्यांनी वास्तविक करून याचं सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आता अजून जे व्हायला लागले ही आनंदाची गोष्ट आहे. गावामध्ये सगळे पेठेतलं मारुती मंदिर सुद्धा चाललेलं आहे आमचं. त्याच्यासाठी ग्रामपंचायतने बिल टाकलं नसेल तर टाकावं आणि सगळ्या गावकऱ्यांनी सुद्धा तिथं सहकार्य करावं. आम्ही त्याचा 35 लाखाचा काढलेला आहे आणि सगळ्यांचे कामं त्याच्यामुळं घालायला लागेल की ग्रामपंचायतनी काय सगळ्यांनी काय कोणी काय गाव खात्याची कामं असते. सगळ्यांनी सगळे करायचं, जाती भेद नाही म्हणायचा, काही कुठलंही कळत नाही. आणि याच्यात राजकारण कोणीही आणायचं नाही. मंदिराच्या कामामध्ये गावातल्या याच्यामध्ये ग्रामपंचायतच्या लोकांनी खूप चांगला उपक्रम केला. सरकार बोलून देत आहे, पैसे भरपूर येते, पण इकडं तिकडे गेली तिकडं याच्यात काय मजा आहे. समाजाकरता काय शिकायचं असेल 100 लोक तिथे येत आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात त्यांची सरली येरधार झाला सफल व्यापार. आता वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण 2 मिनिटं भजन करू. इथं बसलेल्यापैकी ज्यांनी आपले 2 हात सोबत आणले, हातात बांगड्या आहेत असे आणि हातात बांगड्या नाहीत असे सर्वजण सगळ्यांनी प्रेमळ अंतःकरणाने आपले 2 हात वरती करा आणि भगवंताचं भजन करा. विठ्ठल